नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतो एका दुःखद बातमीने. देशाच्या तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख बिपिन रावत यांच्या तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झालेला आहे. बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर रावत यांच्यासह इतर जखमींवर हॉस्पिटलमध्ये तातडीनं उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारांना यश आलं नाही. बिपिन रावत यांचं उपचारादरम्यान निधन झालं. तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं MI-17-5V हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं. तिथल्या डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं. बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा या हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण बचावलेला आहे. बिपिन रावत यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजे शुक्रवारी नवी दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान पुढील 10 दिवसात नवे CDS नेमके कोण असतील याबद्दलची घोषणा लवकरच केली जाईल असंही कळतंय. पहिले CDS बिपिन रावत यांच्या जाण्यानं लष्करावरती शोककळा पसरली आहे. अर्थात त्यांच्या जाण्याबद्दल सगळ्याच वर्गाकडनं शोक व्यक्त केला जातोय. एक कर्तव्यदक्ष लष्करी अधिकारी म्हणून बिपिन रावत यांची ओळख होती. म्हणूनच चीफ ऑफ आर्मी स्टाफ हे पद ज्यावेळेस निर्माण करण्यात आलं तेव्हा या पदावरती पहिली व्यक्ती म्हणून त्यांची निवड करण्यात आली. पुढे पाहूयात. CDS बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूमुळे देशावर शोककळा पसरली. रावत यांच्या करारी नेतृत्वामुळे देशानं अनेक आघाड्यांवर शत्रूंना धूळ चारली होती. त्यांनी केलेलं कार्य देशवासियांना नेहमीच प्रेरणा देत राहील. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे CDS बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू झाला. 6 वर्षांपूर्वी नागालँडच्या दिमापूरमध्ये रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. त्यावेळी त्यांनी मृत्यूला चकवा दिला. बिपिन रावत त्यावेळी लेफ्टनंट जनरल होते. मात्र यावेळी नियतीनं साथ दिली नाही. देशात ज्या ठिकाणी दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांनी आव्हान दिलं तिथे बिपिन रावत यांनी सैन्याचं नेतृत्व केलं. काश्मीर, ईशान्य भारतावर त्यांनी लक्ष देऊन दहशतवाद्यांना ठेचून काढलं. चीन आणि पाकिस्तान सारख्या शेजाऱ्यांना समजेल अशा भाषेत त्यांनी उत्तर दिलं. त्यामुळेच देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होण्याचा मान बिपिन रावत यांना मिळाला होता. 16 मार्च 1958 साली त्यांचा डेहराडूनमध्ये जन्म झाला. शिमल्यातील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये रावत यांनी शिक्षण घेतलं. इंडियन मिलिटरी अकादमीत त्यांना स्क्वॉड ऑफ ऑनर मिळाला. 16 डिसेंबर 1978 मध्ये बिपिन रावत हे लष्करात दाखल झाले. सुमारे 4 दशकांच्या सेवेत बिपिन रावत यांनी यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली. बिपिन रावत यांनी काश्मीरमध्ये लष्करी तुकडीचं नेतृत्व केलं. दहशतवाद्यांवर वचक निर्माण करून तिथे शांतता प्रस्थापित करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. 2016 मध्ये बिपिन रावत सदन कमांडचे GOC इन कमांड झाले. तर 2019 मध्ये देशाचे 26वे लष्कर प्रमुख होण्याचा मान रावत यांना मिळाला. भारतासमोर देशांतर्गत आणि परकीय शक्तीचं मोठं आव्हान आहे. हे आव्हान परतवून लावण्यात बिपिन रावत यांचा मोठा सहभाग होता. पाकिस्तान सारखा कुरापतखोर आणि चीन सारखा मुजोरी देश शेजारी असल्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची धमक बिपिन रावत यांनी दाखवली. त्यामुळे शत्रू राष्ट्र भारतासमोर मान वर करू शकलं नाही. मात्र अपघाती मृत्यूमुळे बिपिन रावत यांना गमवावं लागतंय. त्यांनी केलेली भारत मातेची सेवा ही आपल्या सगळ्याच देशवासियांमध्ये कायम स्मरणात राहील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. CDS बिपिन रावत हे 2 वर्षांपूर्वी नाशिकमध्ये आले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत रावत नाशिकमध्ये आल्याचं कळतंय.
नाशिकच्या कॅट्स इथे देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समवेत नाशिक विशेष सोहळ्यात ते उपस्थित होते आणि यावेळी त्यांच्या पत्नी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। या कार्यक्रमात प्रेसिडेंट ध्वज उद्घाटन सोहळा त्यांच्या उपस्थितीत पार पडला होता। बिपिन रावत यांच्या निधनाने नाशिकच्या कॅट्स इथल्या 10 ऑक्टोबर 2019चा विशेष सोहळा त्यांच्या नाशिकमधील अखेरचा दौरा ठरला असून त्यांच्या या दौऱ्यातील नाशिकमधील अखेरच्या आठवणी ठरल्यात। ही अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची बातमी आहे। एका दृष्टीने देशाचा लष्कर प्रमुख आणि त्याच्यावर काही सिनियर अधिकारी यांना या पद्धतीचं मरण मिळणं ही अतिशय चिंताजनक अशा प्रकारची गोष्ट। माझ्या माहितीप्रमाणे जे हेलिकॉप्टर वापरलं ते अतिशय उच्च दर्जाचं हेलिकॉप्टर होतं। त्या हेलिकॉप्टरचा एकंदर स्टँडर्ड याच्याबद्दलची काही चर्चा होऊ शकत नाही, पण खूपदा नुसतं मशीन चालू असून चालत नाही, परिस्थितीसुद्धा कशी याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही। देशाच्या हिताचं रक्षण करण्याच्यासाठी अखंड चिंता करणारा, प्रजेचे कष्ट करणारा असा एक अत्यंत शक्तिमान लष्कराचे अधिकारी आणि त्याच्या कुटुंबियांना आपण मोकळं याचं प्रचंड दुःख आहे। देखिए हादसा तो बहुत ख़तरनाक था और ऐसा होना नहीं चाहिए था, लेकिन हो तो गया। और अभी हम लोग 10 दिन पहले ही उनसे मुलाकात किए थे। दशहरा में उनके साथ में बैठ करके हम लोगों ने दशहरा का कार्यक्रम भी किया था। हमारी बेटी ने जो शस्त्र पूजन है वो जिया जी के साथ में मिल के किया था। तो आज इतना क्लोज़ रिश्ता था हमारा उनका और लगातार बात होती रहती है। कल ही बात हुई थी हमारी। ये जो लॉस हुआ है ये सब, ये हमारा लॉस तो हम अपने आप को कम मानेंगे, पर हम तो ये मानते हैं कि जो देश के लिए उन्होंने किया और जितनी अच्छी उनकी देश की सोच थी और फौज की सोच थी, वो दोबारा हमको तो ऐसा मुश्किल है मिलना। वैसे तो कई चीज़ें होती हैं, कई बातें होती हैं। एक बार हम लोग बैठे हुए थे कलकत्ता में रैमपार्ट में, तो हमने उनसे कहा कि जिया जी आइए हम आपकी सेवा करते हैं, कभी आप ससुराल पधारिए तो देखते हैं। उन्होंने कहा कि बेटा अभी हमारे पास समय नहीं है, अभी समय है हमको अपनी फ़ौज की सेवा करने का। इतना क्लोज़ रिश्ता था हमारा उनका और लगातार बात होती रहती है। कल ही बात हुई थी हमारी। ये जो लॉस हुआ है ये सब, ये हमारा लॉस तो हम अपने आप को कम मानेंगे, पर हम तो ये मानते हैं कि जो देश के लिए उन्होंने किया और जितनी अच्छी उनकी देश की सोच थी और फौज की सोच थी, वो दोबारा हमको तो ऐसा मुश्किल है मिलना। तो हम तो बाय कार जाते और पूरी रात ड्राइव करते गाड़ी, लेकिन सेना ने इस चीज़ को समझा। सेना ने हमसे कहा कि नहीं, आप अपनी गाड़ी यहीं खड़ा कर दीजिए, और वो उन्होंने अरेंजमेंट किया है। तो हम हमारी पत्नी 8:30 बजे फ़्लाइट से सेना की फ़्लाइट से हम जा रहे हैं दिल्ली, और हमारी माँ के लिए जबलपुर के वरिष्ठ अधिकारी सेना के वो निकल चुके हैं। माँ को लेकर के वो आ जाएंगे रात को या कल सुबह आ जाएंगे जबलपुर, और वहाँ से उनको पहुँचाया जाएगा दिल्ली। लेकिन एक बात हमें जरूर कहना पड़ेगा कि बिपिन रावत जी की जो शालीनता, संवेदनशीलता, सज्जनता, अनुभव, आज सब कुछ मुझे नए सिरे से याद होने लगी है जब सुना है मैंने कि उनको हादसे के चलते मौत हो गई। मैं यकीन नहीं कर सकती अभी भी, क्योंकि पिछले 4 दिन पहले रात 8 साढ़े 8 बजे ओवर फोन पे उनसे मेरा बात हुई थी, और आज वो नहीं है। मैं बताऊं तो क्या बताऊं। इस तरीके की हादसा और उसके चलते बिपिन रावत जी के साथ साथ और सारे अब तक की 13 हमारे फौजी, हमारे जवानों को मौत हो चुके हैं, एक अभी बची है, ये सुनने पाए हैं। आज
सारे सदन मायूसी में है। अब यकीन करो, सिर्फ मैं नहीं, सारे सदन जिन जिन के साथ उनकी कभी मुलाकात हुई थी, कभी बात हुई थी, सब आज मायूसी में है। और एक ईमानदार ऑफिसर, हिंदुस्तान की सबसे पहला चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत जी आज हमारे पास नहीं आए। तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत सीडीएस बिपिन रावत यांच्यासह 12 जणांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेत भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे जखमी झालेत। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि या वर्षाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात त्यांना शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। 2020 मध्ये एरियल इमर्जन्सी दरम्यान तेजस फायटर एअरक्राफ्टला वाचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यानंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची भेट घेतली। संजय राऊत आणि प्रियंका गांधींमध्ये तासभर चर्चा झाली आहे। महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत या भेटीत चर्चा झाल्याचं कळतं आणि त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश गोव्यातील निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील उद्धव ठाकरेंना देणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं। यूपीमध्ये काँग्रेस बरोबर शिवसेना असेल का यावर उद्धव ठाकरे निर्णय घेतील असंही संजय राऊत यांनी सांगितलं। काल मी राहुल गांधींशी भेट घेतली, आम्ही भेटलो, चर्चा केली। आज प्रियंका गांधी यांच्याबरोबर साधारण तासभर चर्चा झाली। आता लखनौवरून खास आलेले आहेत, उद्या परत लखनौला चालल्या आणि नक्कीच राजकीय चर्चा आहे। प्रियंका गांधी यांच्याकडून तर त्यांनी माझ्याकडून साधारण उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गोवा या संदर्भात काही माहिती आदानप्रदान केली। काय परिस्थिती आहे, काय नाही, काय करू शकतो आपण या परिस्थितीमध्ये, त्या जी चर्चा झाली त्या संदर्भात त्या राहुल गांधी किंवा सोनिया गांधींशी बोलतील आणि मी उद्धवजींशी बोलेन। मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात बुधवारी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। पेडणेकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालाय। वरळीच्या सिलेंडर दुर्घटनेनंतर आशिष शेलार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। बुधवारी रात्री किशोरी पेडणेकर यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जात जबाब नोंदवला। त्यानंतर शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली। त्यामुळे वरळी सिलेंडर ब्लास्ट प्रकरणावरून सुरू झालेला हा वाद आता अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली। आणि या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर आशिष शेलारांना ताब्यात घेतलं जाऊ शकतं। म्हणजे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात बुधवारी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। पेडणेकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचं कळतंय। वरळीच्या सिलेंडर दुर्घटनेनंतर आशिष शेलार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। बुधवारी रात्री किशोरी पेडणेकर यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जात जबाब नोंदवला आणि त्यानंतर शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली आहे। त्यामुळे या सिलेंडर ब्लास्ट प्रकरणावरून सुरू झालेला हा वाद आता एक वेगळं वळण घेताना दिसतोय। पोलीस आशिष शेलारांना ताब्यात घेऊ शकतात अशी देखील माहिती कळते। यानंतर आमदार आशिष शेलार यांच्या समर्थनार्थ रात्री कार्यकर्त्यांनी घराजवळ त्यांच्या गर्दी केली होती असं देखील कळतंय। त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। सत्य समोर येईलच। आज सत्तेचा आणि पोलिसांचा दुरुपयोग आणि गैरवापर करून जरूर तुम्ही माझ्यावर खोट्या केसेस केल्या असतील। माझा सवाल अजून तोच आहे, नायर इस्पितळामध्ये 4 महिन्याचं ते बालक
मृत्युमुखी का पडलं, त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्युमुखी का पडले, त्यांची माता तिचा मृत्यू का झाला, नायरमध्ये रुग्णांना त्या ठिकाणी योग्य वेळेला सेवा सुविधा का नाही मिळाली, आणि या प्रश्नांची उत्तर देता येत नाहीत. म्हणून जे मी बोललो नाही ते मुद्दामून निर्माण करून माझ्यावर खोट्या केसेस टाकल्या जात आहेत. जे मी बोललो हे आजही फेसबुकवर जनतेसमोर आहे, आणि त्यामुळे जी केस बनूच शकत नाही त्याची केस खोट्या पद्धतीने जरूर तुम्ही केली असाल, पण माझा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही. यानंतर सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूया सध्या बी टाऊनमध्ये शाही लग्नाचा थाट पाहायला मिळतो आणि सगळीकडे चर्चा सुरू आहे ती फक्त आणि फक्त विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाची. पाहूयात याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. अखेर लग्न घटिका समीप. शाही लग्नाचा असा हा शाही थाट. विकी आणि कतरिनाच्या लग्नाची जोरदार चर्चा. सध्या बी टाउन मध्ये शाही लग्नाचा थाट पाहायला मिळतोय. सगळीकडे चर्चा सुरू आहे ती फक्त आणि फक्त विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाची. संगीत, मेहंदी, हळदी ते विकी कौशल आणि कतरिनाच्या 7 फेऱ्यांकडे चाहत्यांच्या नजरा लागल्यात. 9 डिसेंबरला कॅट आणि विकी लग्न बंधनात अडकतात. राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील सिक्स सेन्स फोर्ट या हॉटेलमध्ये दोघांचा विवाह सोहळा शाही थाटात पार पडणार आहे. या लग्नासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. मुलीच्या लग्नासाठी कॅटची आई, बहीण आणि भावासह इतर नातलगही लंडनहून राजस्थानला आलेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या लग्नाला हजेरी लावली आहे. कतरिनाच्या लग्नाची बातमी कळताच कॅट विकीशी कसं लग्न करते असा सवाल कॅटच्या चाहत्यांना पडत होता. कारण कतरिनाचं आधी सलमान सोबत नाव जोडलं गेलं, त्यानंतर रणबीर कपूर सोबत. पण गेल्या 1.5-2 महिन्यांपूर्वी कॅटनं तिच्या लग्नाचा बॉम्ब अखेर फोडलाच. विकी कौशल आणि कतरिनाच्या शाही लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. पण त्याचे फोटो आणि व्हिडिओ बाबत मात्र बरीच गुप्तता पाळली जाते. याआधी बॉलिवूडमध्ये अशाच प्रकारे शाही लग्न पार पडले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओज बाहेर यायला बराच वेळ लागला. यात सर्वाधिक चर्चा झाली तर ती राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या लग्नाची. आणि त्यानंतर चर्चा रंगली ती बॉलिवूडची स्टार ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाची. यांच्या लग्नाची एकही बातमी बाहेर जाणार नाही याची काळजी लग्नातील प्रत्येक जण घेत होतं. आता विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नाच्या बंधनात अडकत असताना त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कॅटने तिच्या हातावरच्या मेहंदीत विकीचं नाव देखील लिहिलंय. त्यामुळे विकी कॅटच्या हातावरील त्याचं नाव शोधेल का याची उत्सुकता सर्वांनाच लागलीये. बॉलिवूडमधला एक लग्न सोहळा आणि त्याची ही सगळी जय्यत तयारी. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.